नमस्कार मित्रांनो, सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष हे सुख समृद्धी आनंदाने जावो सर्वांसाठी. चला तर मग आज आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आज आपण मराठी व्याकरण वरचे 25 प्रश्न अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे आपला, संस्कार हा शब्द कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे? पर्याय क्रमांक 1 सामासिक, पर्याय बी अभ्यस्त, पर्याय सी प्रत्यय घटित, पर्याय डी उपसर्ग घटित. तर योग्य उत्तर आहे याचं उपसर्ग घटित. याचं स्पष्टीकरण बघूया. उपसर्ग लागून तयार होणाऱ्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात. उदाहरणामध्ये काय झालेलं आहे, संस्कार या शब्दाला कार, संस्कार या शब्दामध्ये काय झालेलं आहे बघा, कार या शब्दाला उपसर्ग लागलेला आहे. संस्कार स हा उपसर्ग लागलेला आहे, म्हणून हा उपसर्ग घटित शब्द आहे. प्रश्न क्रमांक 2, समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे. या वाक्याद्वारे व्यक्त होणारा अर्थ कोणता? पर्याय ए वाच्यार्थ, पर्याय बी लक्षार्थ, पर्याय सी तात्पर्यार्थ, की पर्याय डी व्यंगार्थ. याचं बरोबर उत्तर आहे व्यंगार्थ. बघा स्पष्टीकरण बघूया आपण याचं. समाजातील साप ज्यावेळी शब्दांच्या मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करतो तेव्हा शब्दाच्या शक्तीस व्यंजना असे म्हणतात. हे व्यंजना शब्द शक्तीचं उदाहरण आहे, म्हणून हा व्यंगार्थ येतो. समाजातील असले साप ठेचून काढले पाहिजे, हा व्यंगार्थ आहे वाक्यामध्ये. प्रश्न क्रमांक 3, झुंबड या शब्दाला समानार्थी पर्यायी शब्द कोणता? तर झुंबड, तर पर्याय क्रमांक ए झोंबाझोंबी, पर्याय बी झांज, पर्याय सी गर्दी, पर्याय डी यापैकी कोणताच नाही. तर योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक सी गर्दी. झुंबड या शब्दाचा समानार्थी शब्द गर्दी. प्रश्न क्रमांक 4, अरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? अरी, अरी म्हणजे शत्रू. तर अरी या शब्दाचा आपल्याला समान विरुद्धार्थी शब्द विचार. तर अरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? सखा. प्रश्न क्रमांक 5, पळसाला पाने 3 या म्हणीतून कोणते सत्य सूचित केले आहे? पर्याय क्रमांक ए निसर्गाविषयीचे मानवी आकर्षण, पर्याय बी निसर्ग माणूस यांच्यातील नाते, पर्याय सी स्वभावाला औषध नाही, पर्याय डी मानवी स्वभावाची सार्वत्रिकता. तर याचं बरोबर उत्तर आहे स्वभावाला औषध नाही. पळसाला पाने 3 या म्हणीतून
कोणतं सत्य सूचित केलं आहे? तर स्वभावाला औषध नाही. प्रश्न क्रमांक 6. मुलांनी मोठ्या माणसांना दाखवायचा असतो. रिकामी जागा दाखवायचा असतो. शब्दसमूहासाठी दिलेला शब्द ओळखायचा आहे आपल्याला खालील पर्यायामधून. पर्याय ए आदर, पर्याय बी प्रेम, पर्याय सी भक्ती, पर्याय डी भीती. तर मुलांनी मोठ्या माणसांना दाखवायचा असतो. काय दाखवायचा असतो किंवा काय करायचा असतो? मुलांनी मोठ्या माणसाचा काय करायचा असतो? आदर. पर्याय ए हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. पर्यायी उत्तरातील शुद्ध जोडशब्द कोणता? तर बघा 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 नंबर. व्याकरणदृष्ट्या उद्धार उसनवार हा शब्द बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4. योग्य शब्द लिहा. ई, ए, रू हे रिकामी जागा स्वर आहेत. तर कसे स्वर आहेत हे? विजातीय. कशा प्रकारचे स्वर आहेत हे? विजातीय स्वर. भिन्न उच्चार स्थानांमधून उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. त्याचं स्पष्टीकरण. प्रश्न क्रमांक 9. दिक प्लस मोड या दिक प्लस मोड याचा संधी कोणता आहे ते ओळखायचं आहे. पर्याय ए दिग्मूढ, पर्याय बी दिग्मूढ, पर्याय सी दीडमूढ की पर्याय डी कोणतेही नाही. तर याचा योग्य पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे दीडमूढ. जवळजवळ आलेले दोन ध्वनी जोडण्याला संधी असे म्हणतात. स्पष्टीकरण. प्रश्न क्रमांक 10. भाववाचक नाम ओळखा. त्यामध्ये भाववाचक नाम उंची, शरद, पुस्तक की झाड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए उंची. बाकीचे शरद हे नाम आहे, पुस्तक हे नाम आहे, झाड हे नाम आहे. तर भाववाचक नाम काय आहे? उंची. प्रश्न क्रमांक 11. अव्यय साधित विशेषणाचे उदाहरण कोणते? यामध्ये पर्याय ए मागीलदार, पर्याय बी पिकलेला आंबा, पर्याय सी असल्या झोपड्या, पर्याय डी बनारसी बोरे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए मागीलदार हे अव्यय साधित विशेषणाचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 12. तो घोड्यास पळवतो या वाक्यातील
पळवतो या क्रियापदाचा उपप्रकार कोणता? पर्याय ए शक्य क्रियापद, पर्याय बी प्रयोजक क्रियापद, पर्याय सी सिद्ध क्रियापद, पर्याय डी सहाय्यक क्रियापद. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रयोजक क्रियापद. जेव्हा एखादी क्रिया दुसऱ्याकडून घडवली जाते तेव्हा प्रयोजक क्रियापद असते. प्रश्न क्रमांक 13. नक्कीच हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? पर्याय ए गतिदर्शक, पर्याय बी प्रकारदर्शक, पर्याय सी स्थितिदर्शक, पर्याय डी निश्चयदर्शक. तर याचं योग्य उत्तर आहे निश्चयदर्शक. प्रश्न क्रमांक 14. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. स्तव. स्तव हे कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे? पर्याय ए हेतुवाचक, पर्याय बी संबंधवाचक, पर्याय सी विरोधवाचक की पर्याय डी स्थलवाचक. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए हेतुवाचक. प्रश्न क्रमांक 15. समुच्चयबोधक संयुक्त वाक्य बनविताना कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा वापर होतो? कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा वापर होतो? ब आणि व. पर्याय बी सोमवार, पर्याय सी श्रीमंत, पर्याय डी पुरुषत्व. तर याच्यातील भाववाचक भाववाचक नाम कोणतं आहे याच्यातलं? पुरुषत्व. तर श्रीमंत हे नाम आहे, सोमवार हे नाम आहे, पाटील हे नाम आहे, श्रीमंत नाम आहे, श्रीमंती असतं तर ते भाववाचक नाम झालं असतं. प्रश्न क्रमांक 17. हा, ही, हे, तो, ती, ते ही कोणत्या सर्वनामाची उदाहरणे आहेत? पर्याय ए सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे, पर्याय बी संबंधी सर्वनामे,
पर्याय सी प्रश्नार्थक सर्वनामे, पर्याय डी दर्शक सर्वनामे. तर याचा योग्य पर्याय आहे प्रश्न क्रमांक डी दर्शक सर्वनामे. प्रश्न क्रमांक 18. अधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा. राम एकवचनी राजा होता. राम एकवचनी राजा होता. तर याचं योग्य उत्तर बघायचं आहे आपल्याला. पर्याय ए नामसाधित क्रियापद, पर्याय बी प्रयोजक क्रियापद, पर्याय सी सार्वनामिक क्रियापद की पर्याय डी समास घटित विशेषण. तर याचं योग्य उत्तर आहे समास घटित विशेषण. अधोरेखित प्रश्न क्रमांक 19. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. मला आता काम करवते. तर हे याचं योग्य उत्तर कोणतं आहे? शक्य क्रियापद, भावकर्तृक क्रियापद, अनियमित क्रियापद की साधे क्रियापद. तर याचं योग्य उत्तर आहे शक्यता दर्शविलेली आहे. वरील प्रश्नामध्ये काय दाखवलेली आहे? शक्यता दर्शविलेली आहे. मला आता काम करवते म्हणजे शक्यता आहे, म्हणजे शक्य क्रियापद. प्रश्न क्रमांक 20. क्रियाविशेषण अव्यय ही काय असतात? अ क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतात. ब क्रियाविशेषण विकारी असतात. क एका वाक्याची दुसऱ्या वाक्याशी सांगड घालतात. तर याचं योग्य उत्तर अ आणि क क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतात. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतात आणि एका वाक्याची दुसऱ्या वाक्याची सांगड घालतात. हे क्रियाविशेषण अव्ययाचे कार्य आहे. प्रश्न क्रमांक 21. पर्याय अचूक विधाने निवडा. पर्याय अ च ना प न मात्र हे शब्द शब्दयोगी अव्यय आहे. पर्याय ब च ना प न मात्र हे कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय आहे. तर हे दोन्ही विधाने अगदी बरोबर आहेत. च ना प न मात्र हे शब्दयोगी अव्यय आहेत, बरोबर आहे. च ना प न मात्र हे कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय आहे, हे पण बरोबर आहे. तर दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 22. 92 अव्ययाचा प्रकार ओळखा. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. तर याचं योग्य पर्याय कोणता आहे? समुच्चय बोधक उभयान्नवी अव्यय. आणि हे कोणत्या प्रकारचं उभयान्नवी अव्यय आहे? तर समुच्चय बोधक उभयान्नवी अव्यय. प्रश्न क्रमांक 23. चुप
चुपचाप, गप, गुपचूप, गुपचित, बापरे वरीलपैकी किती मौनदर्शक अव्यय आहेत? चुप, चुपचाप, गप, गुपचित, बापरे. बापरे हे मौनदर्शक अव्यय होणार नाही, तर याच्यामध्ये पर्याय ए हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24. मी निबंध लिहितो. पूर्ण भविष्यकाळ करायचा आहे. मी निबंध लिहितो. मी निबंध, पर्याय ए, मी निबंध लिहिला. पर्याय बी, मी निबंध लिहित जाईल. पर्याय सी, मी निबंध लिहित असेन. पर्याय डी, वरीलपैकी एकही बरोबर नाही, तर पर्याय सी योग्य उत्तर आहे याचं. मी निबंध लिहित असेन. प्रश्न क्रमांक 25. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. तर विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप हे पर्याय क्रमांक बी, विदुषी हे योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण आज मराठी व्याकरण 25 प्रश्न अभ्यासले आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.